अजितदादांच्या राष्ट्रवादीचे रोहित पवारांवर त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। प्रस्तावित एमआयडीसीच्या ठिकाणी नीरव मोदीची जमीन होती असा आरोप करण्यात आलाय आणि रोहित पवार त्याच जागेसाठी आग्रही का असा सवाल उमेश पाटलांनी केलेला आहे। संपादन होणारी जमीन शेतकऱ्यांची नाही असं देखील उमेश पाटलांनी आरोप केलाय। घोटाळा करायला लोकांनी आमदार केलंय का असा सवाल देखील त्यांनी थेट रोहित पवारांना विचारलाय। आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असलेला देशाच्या बरोबर गद्दारी करून पळून गेलेला, देशाची फसवणूक केलेला आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नीरव मोदी याची सुद्धा या भागामध्ये जे क्षेत्र संपादन केलं जाणार आहे तिथं त्याची जमीन आहे। एक नव्हे तर 4-4 त्याची खाती त्या ठिकाणी आहेत आणि मग नीरव मोदीला मोठ्या प्रमाणावर मोबदला मिळवून देण्याच्या करता कर्जत जामखेडच्या लोकांनी रोहित पवारांना निवडून दिले का, हा देखील या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो। रोहित पवारांना चांगलं माहित आहे की संपादित क्षेत्रामध्ये कुणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कवडी मोल दराने जमिनी विकत घेतलेल्या आहेत। जर तरुणांच्या रोजगाराबद्दलचा एवढा कळवळ आहे तर आपण त्या स्थानिक लोकांचा विरोध असताना अमुकच ठिकाणी ती औद्योगिक क्षेत्र झालं पाहिजे, एमआयडीसी झाली पाहिजे याचा आग्रह का धरताय, याचा देखील आपण खुलासा करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे तुमचा खरा चेहरा नेमका कसा आहे ते जनतेच्या समोर या निमित्ताने येणार आहे।